पावसाळा संपला की त्याला पाणी तोडणे असू दे, त्याच्यानंतर त्याला कल्टर सोडणे असू दे, जमिनीमध्ये उष्णता तयार करणे असू दे, त्याच्यानंतर त्याला फवारणी असू दे, खालून ड्रेंचिंगमध्ये आळवणी असू दे, हे मोहर काढण्यासाठी झालं. मोहर ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो मोहर फुलण्यासाठी वेगळं आणि त्या फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी वेगळं, आणि ज्या वेळेला फळामध्ये रूपांतर होणार आहे त्यावेळेला खतं वेगळी दिली जाणार आहेत ते फळाची साईज होण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, जय निसर्ग. आपण सध्या आहोत खेड तालुका पुणे जिल्हा या ठिकाणी, आणि आज आपण विश्वास काशीद सरांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. केशर आंब्याची लागवड सरांनी 7 जून 2024ला केली होती, आणि आजची परिस्थिती म्हणजे 23 महिन्याची बाग आहे मित्रांनो. 2 वर्षाचं रोप आणून म्हणजेच 5 किलोच्या बॅगमधलं 9x11चं रोप आणून सरांनी लागण केली. त्याच्यानंतर सरांनी ऑक्टोबरच्या हीटमध्ये त्याची छाटणी केली, तिथून झाड वाढायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर सरांनी परत मेमध्ये म्हणजे मागच्या वर्षीच्या मेमध्ये छाटणी केली, तिथून परत फांद्या फुटून म्हणजे झाड चांगलं झालं. त्याच्यानंतर सरांनी परत ऑक्टोबरमध्ये एकदा केली, आणि आत्ता आपण एप्रिल महिन्याच्या स्टार्टला मार्च एंड एप्रिलच्या स्टार्टला आपण पुन्हा एकदा याची कटिंग केली, आणि आता ह्याला परत एकदा पालवी फुटलेली आहे. आता या बागेला आपण जे काय सांगत असतो 2 वर्ष तुम्ही मोहर घ्यायचा नाही, हे आपण पहिल्यांदाच सांगतो 2 वर्षाची झाडं घेतल्यानंतर. तर सरांनी 2 वर्ष कोणत्याही प्रकारचा मोहर घेतला नाही, त्याच्यामुळे झाडाचं खोड कशा पद्धतीने झालेलं आहे ते तुम्ही स्वतःच पाहू शकताय. मानसिंग समोर येऊन दाखव जरा. हे झाडाचं खोड अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. ते कशामुळे होतं तर मित्रांनो, आपलं वरचं कटिंग जे आहे झाडाचं ते प्रॉपर झालं की त्याचं खोड वाढायला लागतं, आणि ते खोड मजबूत झाल्यानंतर त्याला फळं घेण्यामध्ये मजा आहे. नाहीतर त्याला कुठंतरी काठीचा आधार लावायचा आणि मग ती फळं घ्यायची, एका साईडला झाड झोपते, असं कोणतंही न करता आम्ही पहिल्यांदा झाडांची खोडं तयार करून घेतली. आता ज्या झाडांची खोडं तयार आहेत त्याच झाडांना यावर्षी आम्ही मोहर पकडणार आहोत मित्रांनो. अशी एकदम खोडं तयार आहेत आणि एकदम फुटवे भरपूर आहेत, एकदम छान असं झाड जे वाढलेलं आहे त्याच झाडांना आपण यावर्षी मोहर पकडून त्याच्यापासून आपण उत्पन्न चालू करणार आहोत. आता हे करत असताना सरांनी 10x10 वरती लागण केली. 10x10 मध्ये लागण केल्यामुळं काय झालं, अति घन केलं तर मित्रांनो इथं पाहू शकता. आता 10x10 वरती लागण केल्यावर सुद्धा इथं जागा किती राहिलेली आहे. 2 वर्षाचं झाड आहे, आणि 2 वर्षानंतर ह्या झाडाच्या दोन्ही बाजूंमध्ये जागा राहिली किती हे पाहू शकता तुम्ही. आता ह्याला फळं लागत असताना लागतात शेंड्याला मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या रीलमध्ये मी दाखवलं तुम्हाला की कशा पद्धतीने फळं लागतात. शेंड्याला फळं लागतात, त्याच्यामुळे फळं ही ह्याची आणि ह्याची किती जवळ येऊ शकतात ते पाहू शकता मित्रांनो तुम्ही. एकदम सुटसुटीत अशी झाडं वाढलेली आहेत, आणि ही अजून झाडं वाढणार आहेत मित्रांनो. कारण पुढच्या वर्षी ज्या वेळेला ह्याचा आंबा आपण उतरवू झाडावरून त्यावेळेला इथून परत त्याची छाटणी होत असते. तर ती छाटणी थोडीशी मागे केली की त्याला परत फांद्या फुटतात. तर जेवढ्या आपल्या झाडांवरती फांद्या तेवढं आपलं उत्पन्न जास्त. कारण शेंड्याला मोहर पकडतो, आणि मोहर पकडण्यासाठी आता सरांना या ऑगस्टमध्ये पावसाळा संपला की त्याला पाणी तोडणे असू दे, त्याच्यानंतर त्याला कल्टर सोडणे असू दे, जमिनीमध्ये उष्णता तयार करणे असू दे, त्याच्यानंतर त्याला फवारणी असू दे, खालून ड्रेंचिंगमध्ये आळवणी असू दे, हे मोहर काढण्यासाठी झालं. मोहर ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो मोहर फुलण्यासाठी वेगळं, आणि त्या फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी वेगळं, आणि ज्या वेळेला फळामध्ये रूपांतर होणार आहे त्यावेळेला खतं वेगळी दिली जाणार आहेत ते फळाची साईज होण्यासाठी. तर ही अशी सगळी ट्रीटमेंट करून ही झाडं आपण म्हणजे ह्याच्यापासून उत्पन्न चालू करणार आहोत. आता 10x10 वरती लागण करून सरांनी ड्रीप टाकून दिलं, जेणेकरून जे काय आळवणी आपण सांगत असतो त्या आळवणी आपल्याला ड्रीप मार्फत टाइम टू टाइम प्रत्येक रोपाला पोहोचवता येईल. आता फक्त 300च रोपं आहेत सरांची इथं, तरी देखील सरांनी ड्रीप केलं, आणि ड्रीप केल्यामुळे त्यांना ती 300 रोपं मेंटेन करणं खूप सोपं गेलं. त्याला वेळच्या वेळेला औषधं असतील किंवा त्याला वेळच्या वेळेला फवारणी असेल, ह्या दोन्ही गोष्टी झाल्या, आणि त्याच्यामुळे ही रोपं आज तयार झालेली आहेत. अशी जाड खोडाची चांगली वाढलेली रोपं बघून यंदा आपण त्याच्यावरती मोहर पकडून त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन त्याच्यापासून आंबा काढणार आहोत. आंब्याची साईज म्हणाल तर 250 ते 300 ग्रॅमपर्यंत आपण ही सगळी ट्रीटमेंट केल्यानंतर 250 ते 300 ग्रॅमपर्यंत आंबा पडतो. एका आंब्याची साईज पडते मित्रांनो. एका किलोमध्ये म्हणाल तर 3 ते 4च आंबे बसतात, आणि केशर हा मेनली विकला जातो मित्रांनो किलोवरती, आणि किलोचा जर का रेट म्हणाल तर 80 रुपये ते 180 रुपये. कच्चा आंबा आपले काही शेतकरी आहेत त्यांनी कच्चा कैरी या वर्षी 60 रुपये किलोनी तुम्ही यान तोडून घेऊन जावा अशा ह्याने दिलेली आहे मित्रांनो. 60 रुपये किलो. आता थोडासा आंबा मॅच्युअर करून विकला की तो 80,
100, 120 अशा पटीमध्ये थोडासा रेट मिळतो आणि ज्या वेळेला मार्केटला डिमांड असते त्याच वेळेला आपला आंबा येतो. त्याच्यामुळे खूप चांगला रेट घेता येतो. किलोवरती रेट मिळतो. त्याच्यामुळे पैसे देखील चांगले होतात मित्रांनो. आता हे सगळं काही शेड्यूल आहे ते आपण दिलं होतं सरांना आणि आपल्या शेड्यूलप्रमाणे ही सगळी झाडं तयार केली. शैलेश नर्सरी नुसती रोपं विकत नाही मित्रांनो. रोपांबरोबर शेड्यूलसुद्धा देते. खताचं असू दे, फवारणीचं असू दे, आळवणीचं असू दे. आता या रोपांमध्ये काही 2-3 रोपांमध्ये मला डिफिशियन्सी जाणवली. खोड थोडंसं फाटलेलं वाटलं, तर मी सरांना त्याच वेळेला लगेच सांगितलं, की "मी तुम्हाला खतं वेगळी देतो. त्या खतांचे डोसेस घ्या. ते फाटलेलं खोड देखील सगळं व्यवस्थित होऊन जाईल." ती एक प्रकारची डिफिशियन्सी आहे आणि डिफिशियन्सी असली, की ती रोपं तशी आपल्याला इंडिकेट करत असतात. तर हे सगळं त्याला कुठला रोग आहे असं नाहीये, पण तो एक त्याच्यातली कमतरता आहे ती आपण भरून काढली, की ती रोपं व्यवस्थित होणार आहे. हे सगळं काही मार्गदर्शन आपल्याकडून राहतं मित्रांनो तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही शैलेश नर्सरीला प्रेफरन्स द्या. हे मी सांगत असतो. नुसतं आता नर्सरीमधली रोपंच नाही, तर तुम्हाला ही बागेत तयार झालेली रोपं देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक दाखवायचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून तुम्हाला घर बसल्या सगळं काही माहिती मिळेल. आता सरांबरोबर राहून घेत असताना सरांनी पण काही गोष्टी आम्हाला सांगितल्या. सरांनी त्याच्यावरती एक 2-3 झाडांना आंबे देखील पकडले. ते आंब्याचा देखील व्हिडिओ आमच्या YouTubeला आणि Instaला आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि ते आंब्याची साईज कशा पद्धतीने आहे. Instaला मी तो व्हिडिओ ती रील मी पिन करून ठेवतो वरती म्हणजे तुम्हाला गेल्या-गेल्या लगेच पाहता येईल ती. तर अशा पद्धतीने सगळं शेड्यूल देऊन आपण ते झाडांची खोडं आणि झाडं व्यवस्थित चांगल्यारीत्या वाढवून घेतली आणि एक समाधान आहे, की शेतकऱ्यांनी आपण दिलेलं शेड्यूल फॉलो करून एकदम व्यवस्थित झाडं डेव्हलप करून घेतली. जी झाडं लहान राहिलेली आहेत, त्यांना खताचे डोस वाढवून, बदलून काहीतरी करून आपण ती झाडं देखील या लेव्हलला आणणारच आहोत. ती काय आपण तशी वीक ठेवणार नाही. कारण त्याच्यापासून पण आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे. पण यावर्षी उत्पन्न अशा चांगल्या झाडांपासून आपण घ्यायला चालू करणार आहे मित्रांनो. तर 5वं वर्ष असणार आहे या झाडांचं 4 कंप्लीट आणि 5th रनिंग असं या झाडांचं वय असणार आहे. तर आपण 5व्या वर्षी याला थोडाफार आंबा आपण घेणार आहोत. तर या बागेतून उत्पन्न आपण चालू करून दिलेलं आहे. आपण सांगितल्याप्रमाणे यावर्षी मोहर पकडल्यानंतर पण आपण एकदा येऊन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करूया दिवाळीच्या टायमिंगला. शक्य झालं तर त्यावेळेला नक्की येऊन तुम्हाला दाखवेन मी. आणि या बागेतून मी सांगितल्याप्रमाणे जसं व्हिडिओमध्ये सांगत असतो, तुम्ही नर्सरीमध्ये आल्यानंतर मी तिथं देखील सांगत असतो, की तुम्हाला उत्पन्न हे मी चालू करून देणार. तर ते अशा पद्धतीने असतं मित्रांनो. एकदम प्रॉपर. आता मागच्या वेळेला कामिनीची देखील आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये व्हिजिट करून ते देखील व्हिडिओ तुमच्यासमोर आणले. कामिनीला भरपूर सारा तुम्ही रिस्पॉन्स दिला, चांगला रिस्पॉन्स दिला, चांगल्या कमेंट्स केल्या. काही लोकांचे फोन देखील आले चांगल्या ह्यानी आणि लागण देखील त्याच प्रमाणात झाली मित्रांनो. तसंच आंब्याची देखील प्रॉपर माहिती आपण देत असतो. नुसती झाडं विकून शांत बसत नाही. माझा मी नंबर देत असतो जेणेकरून तुम्हाला काही साईटवरती शेतामध्ये प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला फोटो व्हिडिओ जेणेकरून पाठवावं आणि त्याच्यात काय असेल ते आपण शंकेचं निरसन करावं. या दृष्टिकोनातून आम्ही सगळी कामं करत असतो. शैलेश नर्सरी 1983 सालापासून या क्षेत्रात काम करते आणि टोटल 60 एकरमध्ये काम करते मित्रांनो. मलकापूरला 35 एकरमध्ये आणि लांज्याला 25 एकर अशी टोटल 60 एकरमध्ये शैलेश नर्सरी काम करते आणि त्याच्यामुळे अनुभव देखील मोठा आहे आणि कार्यक्षेत्र देखील मोठं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. क्वांटिटीमध्ये रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि क्वालिटी तर विचारूच नका मित्रांनो. इथेच पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने रोपांची वाढ झालेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि कमेंट करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील घरबसल्या ही सगळी माहिती मिळेल आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर इथे खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा. धन्यवाद.